नमस्कार मंडळी. तर आता मी इथं निघाली आहे बाहेर म्हणजे मला जायचं होतं थोडं डी मार्टला मैत्रिणीबरोबर. तर तिच्याबरोबर मी इथं डी मार्टला आली आहे आणि मला एक छोटंसं रेसिपीसाठी असं बाऊल वगैरे पण बघायचे होते. रेसिपी शूट करताना असे बाऊल लागतात छोटे छोटे, तर ते बघायचे होते म्हणून म्हटलं चला. आज सोमवार होता तर बघू शकता बिलकुलच गर्दी नव्हती आणि शनिवार रविवारी पाय ठेवायला जागा नसती. तर मग तिचं काम होतं, तिला घ्यायचं होतं, तर मी पण तिच्याबरोबर आले. तर छान छान असे बाउल्स होते, पण मला पाहिजे तसे बाउल्स इथं भेटले नाही. आता बघू शकता 29 रुपयाला अशी ब्लॅक कलरच्या वाट्या होत्या, तर खूपच दिसायला सुंदर होत्यात. ज्यांचे रेसिपीचे चॅनल आहेत, रेसिपी बनवतात नेहमी, त्यांना ह्या सगळ्या गोष्टी जास्त लागतात. आणि त्या काचेच्या वगैरे बरण्या वगैरे खूप मस्त होत्या, तूप वगैरे ठेवण्यासाठी. आणि खाली असे काचेचे बाउल वगैरे होते, पॅक वस्तू वगैरे ठेवण्यासाठी. आणि इथं बघू शकता किती छान अशा प्लेट्स देखील होत्या. 29 रुपयाला अशा प्लेट्स, हळदी कुंकाचे वगैरे जे कार्यक्रम असतात आपल्या बायकांचे, तेव्हा अशा प्लेट्स बऱ्या पडतात देण्यासाठी वगैरे, छान असे. आणि इथं आता रक्षाबंधन जवळच आहे, त्याच्यामुळे रक्षाबंधनसाठी राख्या देखील आल्या होत्या आणि खूप जास्त रिजनेबल प्राईजमध्ये होत्या. आणि ह्याच राख्या जर आता बाहेर घ्यायला गेलो तर खूप जास्त महाग भेटतात. त्याच्यामुळे मला तरी प्राईज रिजनेबल वाटली, कारण मी जर अशा दुकानात घ्यायला गेलो तर 40 आणि 50 शिवाय तर राखी सांगतच नाही. तर म्हटलं चला आता आली आहे तर रक्षाबंधन काही लई लांब नाही, तर म्हटलं आली आहे तर जाऊया राख्या वगैरे देखील घेऊन. म्हणून अशा चॉईस केल्या, म्हणलं राख्या वगैरे घेते. आणि आपल्या चॅनलवर व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते मला कमेंटमध्ये सांगा. जास्तीत जास्त आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि इथं स्टीलची पण पातेली वगैरे खूप छान अशी जाड होती, म्हणजे आपले भाजी वगैरे बनवण्यासाठी, खीर वगैरे, फ्राय वगैरे बनवण्यासाठी, पनीरच्या भाजीसाठी. कढई बघू शकता, मला तो खूपच जास्त आवडली. पण घरात इतकी भांडी आहेत की म्हणजे घेऊन त्या भांड्यांचं काय करायचं, फक्त बघूनच त्याच्यावर समाधान मानायचं. आणि बायकांचं कसं असतं, भांडे, दागिने आणि साड्या, ह्या 3 गोष्टींमध्ये बायकांचं मन जास्त अडकलेलं असतं. शूज वगैरे पण देखील असे स्पोर्ट शूज वगैरे देखील भारी आलते वॉकला जाण्यासाठी वगैरे, पण घ्यायचं काय नव्हतं, फक्त तुम्हाला दाखवते मी. कारण काय होतं, डी मार्टमध्ये एक गोष्ट तुम्ही कधी ऑब्झर्व केली का, तिथं घड्याळ कधीच नसतं. घड्याळ का नसतं की आलेलं जे कस्टमर असतं, म्हणजे जे लोक असतात, त्यांनी फक्त घेतच राहावं, घड्याळ बघायलाच नको. त्याच्यामुळं तुम्हाला माहीत नसेल म्हणून सांगते. इथं आता शॉपिंग करून बाहेर निघालो, त्यानंतर घरी आले. मुलांसाठी अशी छानशी मॅगी बनवली. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.